श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मकर संक्रांती म्हणजे नवीन वर्षातील सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा सण. या वर्षी अतिशय सुवर्ण योग आला होता. प्रत्येक सवाष्ण स्त्रीसाठी हा अतिशय महत्त्वाचा सण असतो. तर प्रत्येक ठिकाणी विडे घेण्याची पद्धत थोडीफार वेगळी असते. तर आमच्या इकडे विडे कशा पद्धतीनं घेतले जातात, हा संक्रांत सण कशा पद्धतीनं साजरा केला जातो, हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. बघा, असं म्हणतात की वेस बदलली, गाव बदललं की रीतीभातीसुद्धा बदलतात. त्यामुळं कदाचित तुमच्या इकडं अशा पद्धतीनं घेत नसतील, पण आमच्या इकडं प्रत्येक सवाष्ण बाई अशा पद्धतीनंच विडे घेते. त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की जर संक्रांती दिवशी काही कारणामुळं तुम्हाला देवाचं नामस्मरण करता आलं नसेल, तर तुम्ही अगदी रथसप्तमीपर्यंत नक्कीच बघा, परमेश्वराचं जास्तीत जास्त नामस्मरण करू शकता. कारण हा अत्यंत पुण्यकाल असतो. यावेळी जे काही नामस्मरण केलं जातं त्याचं 100 पटीनं जास्त पुण्य मिळतं. त्यामुळं जमेल तेवढं जास्तीत जास्त तुम्हाला ज्यावेळी जमेल तेव्हा तुम्ही नामस्मरण तुम्हाला ज्या देवाचं करायचं आहे त्या देवाचं नक्कीच करा. तर आता विडे कसे घेतात, तर आमच्या इकडे अशा पद्धतीनं विडे घेतले जातात. प्रत्येकी 5-5 अशी 25 पानं मांडली जातात आणि प्रत्येक पानावरती 5 खोबरे, 5 हळकुंड, 5 खारीक, 5 सुपाऱ्या, 5 लवंगा, 5 वेलदोडे, 5 बदाम अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टी प्रत्येकी 5-5 मांडल्या जातात. आता खरं तर यामध्ये कुणाचा विडा 25चा असतो, कुणाचा 5चा असतो, तर कुणाचा याहीपेक्षा जास्त असतो. त्या पद्धतीनं मांडले जातात. दिवसभर उपवास केला जातो आणि संध्याकाळी देवाला ओवाळून आल्यानंतर संध्याकाळी विडे घेतले जातात. हे जे तुम्हाला खालच्या बाजूला 3 विडे मांडलेले दिसत आहेत ना, ते एक तुळशीचा आहे आणि 2 कुलदेवतेसाठी आहेत. आमच्या देव्हाऱ्यावरती 2 कुलदेवता आहेत. एक तुळजापूरची अंबाबाई आणि दुसरी एक आमची लोळजाई आहे. त्या 2 कुलदेवतेसाठी अशा प्रकारे 3 विडे मांडलेले आहेत. 3 देवींसाठी 3 विडे आहेत. काही जणींचा फक्त हळदी कुंकवाचा सुद्धा विडा असतो. आमच्या मोठ्या जाऊबाईंचा तसाच आहे. त्यामुळं फक्त हळदी कुंकू याचाच त्या विडा घेतात. अशा पद्धतीनं आमच्या इकडे संक्रांत सण साजरा केला जातो. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.